तुला माहितीये आपला भाई सुटणार आहे संध्याकाळी. हा आजीदा तयार झालीये पोलीस स्टेशनला यायला. That's a great news. आता आजी येणार ना पोलीस स्टेशनला म्हणजे सगळं भारीच होणार. आजी बोलायला लागली ना की फक्त बॅटिंगच करते. She is surely a dashing woman. अरे त्या हिटलरचं नशीबच फुटकं आहे. काय तुझं? तर त्या नशिबाचं ना हिटलरचं फुटकं आहे. हा म्हणजे बघ आपल्या भाईला त्या हिटलरने आत टाकलं. आता त्याचीच बायको आपल्या भाईला बाहेर काढणार. याला म्हणतात आगाऊपणा करता कायको तुझ्याच विरोधात जाणार तुझीच बायको. True. पण यार तो ओल्ड फॉक्स ना तो खूप रागावला यार नॅकवर. अरे तर हिटलरला रागवण्याशिवाय दुसरं येतं तरी काय. मला तर वाटतं ना देवाने त्याच्या नरड्यात एम्प्लिफायर बसूनच त्याला खाली पाठवलं असेल. पण तो ना शॉली गप्प नाही बसणार आहे. लेट्स सी व्हॉट इज हिज नेक्स्ट मूव. माझा निर्णय झालाय. हो अप्पा. प्रसन्न, उद्यापासून तुझा आणि पूर्णान्नचा काहीही संबंध नाही. तू दुकानात जायचं नाही. पण हे बघ तू उद्यापासून बागकाम करायचं. ईश्वरा आप्पा माझं चुकलं हो. मला एकदा क्षमा करा आप्पा. शक्य नाही. त्या कांगारूच्या नादी लागून तू माझी खूप मोठी फसवणूक केलीस. असाच या परदेशी लोकांच्या नादी लागून तू माझा व्यवसाय एक दिवस बुडवशील. अहो पण चर्चा नको. उद्यापासून शैलेश दुकान सांभाळेल. सत्यानाश. हो आप्पा पण माझी नोकरी. हे बघ घरचा व्यवसाय आहे. कशाला नोकरी करतोयस? दे सोडून. हो पण आप्पा किमान 3 महिन्यांची नोटीस द्यावी लागते. म्हणजे आगाऊ सूचना द्यावी लागते ना. सुनबाई तुम्ही सांभाळू शकाल एकट्या आपलं दुकान? आप्पा म्हणजे बाकीचं सगळं मी बघीन पण पैशाचे व्यवहार बघायला मदत हवी ना कुणाची तरी. आप्पा त्यापेक्षा मी जातो ना. मला शेवटची संधी द्या. हे बघ तू जायचं नाहीस हे ठरलंय. तेव्हा उद्यापासून मी सुरू केलेला व्यवसाय मीच सांभाळेन. उद्यापासून दुकानात मीच जाईन. अगं बाई ढोल ताशांचे आवाज कसे काय येतात अचानक? बस 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 स्टॉप स्टॉप. तुम्ही दोघं इथेच थांबा. ओके एक कांगारू कसं काय सुटलं पोलीस कोठडीतून? वेलकम होम वेलकम होम. अरे वा ती कांगारीण ओवाळते त्या कांगारूला जसं काय राष्ट्रपती पदक मिळालंय. सौभाग्यवती तुम्ही काय डुलताय? वेलकम बॅक.
सई झोपली नाहीस अजून? आजी मला नचिकेतला भेटायचंय ग, बघायचंय त्याला. तो कसा आहे हे कळल्याशिवाय मला झोप नाही लागू शकत. मी समजू शकते बाळा. पूर्ण 1 दिवस आणि 1 रात्र तो पोलीस ठाण्यात होता. तिथे पोलीस त्याच्याशी कसे वागले असतील, काय झालं असेल तिथे आजी, मला काहीच नाही माहितीये ग. मला खरंच खूप काळजी वाटतेय त्याची. ठीक आहे, जा तू भेटून ये त्याला. पण आजी एवढ्या रात्री मी गेले तर चालेल? हो अगं, मी सांगते ना. आणि त्याच्या काळजीपोटीच जातेस ना तू, त्याच्यात वावगं काही नाहीये. पण आजी आप्पा ते झोपले असतील, तू जा. मला कळतंय ग तुला या क्षणी काय वाटत असेल ते. आजी तुझ्यासारखी आजी ना सगळ्यांना असावी. जा आता वेडाबाई, आणि लवकर ये बर का. हो. हा, जा. भाई कॉफी. थँक्यू. ए थांब 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 थांब, कॉफी प्यायची. उठ 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 जरा, उठ उठ. इकडे पुढे, इकडे इकडे ये जरा, इकडे थांब 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 ना. वळवळू नको ना, जरा थांब ना तू. कॉफी सांगणार नाही तू. थांब तिकडे, तिकडे बघ, तिकडे बघ. थांब. वर वर. अरे हो जा बे. काय झालं सांगणार आहे तू? अरे भाई तुला पोलिसांनी पकडून नेलं ना, तर फटके दिल्याचे वळ उठलेत का बघत होतो कुठे. नॉनसेन्स. त्यांनी मला मारला नाही. दे वर रिअली गुड. मी काय क्रिमिनल आहे मला मारायला? काय बोलतो? ऐकून बरं वाटलं आपल्याला. बस बस. कॉफी छान झाली अलेक्स. ए भाई हे घे, तू तुझ्या ऑफिसचं काम कर. आता माझी ड्युटी संपली. बर मी जाऊन झोपू ना? अजून काय तुला कॉफी वगैरे लागणार आहे? नाही लागणार. लागलं तर घेईन मी. हा चल मी झोपतो. हॅलो सई, तू झोपली नाही अजून? नचिकेत मला बघायचं तुला. तू दार उघड. ओके. नचिकेत पण नचिकेत तू तू बरा आहेस ना? तुला लागलं नाहीये ना कुठे? पोलीस कसे वागले तुझ्याशी? त्यांनी तुला काही केलं तर नाही ना नचिकेत? मला खरंच खूप काळजी वाटत होती रे तुझी. आई रिलॅक्स. एव्हरीथिंग इज ऑल राईट. ओके. कॅडीच्या फ्रेंडचा डॅड आले आणि त्यांनी सांगितलं की सँडविचेस त्यांनी बनवले होते. सो द पोलीस टूक बॅक द कंप्लेंट अँड एव्हरीथिंग इज सॉर्टेड. पण एक प्रॉब्लेम झाला. काय? तुला खूप मिस केलं नचिकेत कधी झडणारे परसा, कधी तू चंचणारे चांदण्या, कधी कोसळत्या धारा, ऐमान बारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब मावसाची मैया, कधी तू रिमझिम झरणारे परसा, कधी तू
चमचम करणारी चांदण्या अरे हे काय करतोय? आज दुकानात कुठे जायचंय मला, म्हणून घरातली उरली सुरलेली राहिलेली सगळी कामं शोधून शोधून करायचा प्रयत्न करतोय. नेमका आजच कपडे वाळत घालायची दोरीच तुटली, म्हणून तिची गाठ बांधतोय, त्याला पीळ देतोय, दुरुस्त करायचा प्रयत्न करतोय. आणि ते झालं की बाहेर वाढलेली झाडं जरा छाटून टाक. काय परदेशी कांगारूंच्या नादी लागल्यानंतर ही अशीच अवस्था होते. अहो तुम्ही कुठे निघालात सकाळी सकाळी? जरा पोलीस ठाण्यात जाऊन येतो. ते कांगारू कसं सुटलं हे मला कळायलाच हवं. अहो जाऊ द्या हो, कशाला उगीच तोच विषय काढताय? जाऊन दे, झालं गेलं विसरून जा. झालं गेलं विसरून काय जा. ही अशी जी दुर्लक्ष करण्याची वृत्ती आहे ना, तीच आपल्याला महागात पडते. इतक्या वर्षांचा इतिहास आहे तरी सुद्धा तुम्हा सगळ्यांना सांगायला लागतंय. हे परदेशी हल्लेखोरच आपल्याला लुबाडून नेतात. साधं पोरग आहे होते बिचार, हल्लेखोर कसला? आणि तुम्हाला कोणी लुबाडलंय? आपल्या घरात पोलीस आले त्याच्यामुळे माझं नाव खराब झालं. अहो पण सगळा दोष त्यांनी त्याच्यावर घेतलाय ना. हो अप्पा. गप्पा बसा. काय फार उपकार केलेले नाहीयेत त्यांनी. दोष त्याचाच होता. अप्पा काय झालं? हा? मी आता येतच होतो पोलीस ठाण्यात. हो आजी काल पोलीस स्टेशनला बटवा विसरले होते ना, तो द्यायला आलो. आई काय आमच्या सौभाग्यवती पोलीस ठाण्यात आल्या होत्या? अहो काहीतरी काय बडबडताय तुम्ही? त्या नचिकेत देशपांडेचा जामीन करायला आल्या होत्या वकिलासोबत, तेव्हाच विसरल्या त्या. हे ठेवा. हे काय आहे? बटवा कुणाचा आहे? माझाच आहे. म्हणजे खरंच तुम्ही त्या कांगारूला सोडवलं, ज्याच्यामुळे आपल्या घरात पोलीस आले, ज्याच्यामुळे आपली बदनामी झाली. त्या नतद्रष्ट कांगारूचा तुम्हाला पुळका आला. अहो मी काय म्हणते ते जरा शांतपणे ऐकून घेता का? काय ऐकून घ्यायचं? हे बघा, नेहमीप्रमाणे तुम्ही सारवासारवी करू नका. अहो त्याची काहीच चूक नव्हती हो. त्यांनी हे सगळं आपल्या फायद्यासाठी केलं होतं. त्यांनी आपल्या फायद्यासाठी हा प्रस्ताव ठेवला होता. खरी चूक त्या खाद्यपदार्थ बनवणाऱ्या माणसाचीच होती. त्यांनी कबूल केलंय तसं पोलिसांसमोर. नचिकेतची काही चूक नसताना त्याला उगाच शिक्षा होऊ नये म्हणून मी. वा, छान. म्हणजे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे तयारच असतात. मी मूर्खच आहे. कसंही गुंडाळता येतं मला, नाही का? हा? नाही हो, म्हणजे एवढं काय सोपं आहे का ते? एक शब्द बोलू नका. माझ्या विरोधात जाऊन माझ्या शत्रूची बाजू घेणाऱ्या स्त्रीशी मी कुठलाही संवाद ठेवू इच्छित नाही. म्हणजे? हे बघा, माझं आणि तुमचं आत्ताच जे बोलणं झालं ते शेवटचं. याच्या पुढे आपण दोघांनी एकमेकांशी बोलायचं नाही. लक्षात असू देत. अहो अगं आता काय होणार? काही होणार नाही ग, मज्जा येईल. अगं माझं काही अडणार नाही, पण त्यांचं अडेल माझ्या वाचून. आजी आरशी कुठे गेली? मगाशी या इथेच कुठेतरी ठेवली होती.
पण नाहीये. बहुतेक खाली राहिली असेल. हो. अगो बाई, म्हणजे तुम्ही खरंच अप्पांशी बोलणार नाही? म्हणजे काय कल्पना, आता वर्तमानपत्रात आल्यावर तुला खरं वाटणार आहे का? हो आई, आप्पा खरंच बोलत नाहीयेत आजीशी. हो, असं छान वाटते, हलकं हलकं पिसासारखं. नाहीतर सतत सकाळपासून माझ्या नावाने ओरडत असतात. सौभाग्यवती, हे कुठे ठेवलंय? सौभाग्यवती, टमुक कुठे आहे? काय ग आजी? आज सकाळपासून घरात कसा शुकशुकाट आहे नाही? हो ना, आज अप्पांचा आवाजच नाहीये. पण आजी, तुला खरंच बरं वाटतंय? अगं नुसतं बरं नाही, अगदी मज्जा येते. नाहीतर दिवसभर नुसतं यांच्या मागे पुढे करण्यात जातो माझा. काय ग आजी? एक वस्तू सापडत नाही जागेवर या घरात. अहो, घ्या आजी, सुटला बोला. मी बरा सुटू देईन. अगं बोला. अहो, यांना का हाका मारतोय? सई, ए सई, आले आले. काय झालं आप्पा? अगं माझी आरशी कुठे सापडत नाहीये, शोधून दे जरा मला. हो, देते देते. आहा. आजी, आजी शोधू द्या त्यांना, मला नको विचारू. आजी सांग ना, कुठे आहे अप्पांचा चष्मा? मला माहितच नाही अगो. अगं, हे तर शक्यच नाही आई. अप्पांची प्रत्येक वस्तू कुठे आहे तुम्हाला माहिती असतं. हो, पण मी का सांगू? कळू दे त्यांना बायकोची किंमत. अगं आजी, मला सांग ना, अप्पांनी मला सांगितलं शोधायला. अगो पण तुला काय एवढी काळजी त्यांची? आजी, माझी गोड आजी. आजी सांग ना, अप्पांचा चष्मा कुठे ठेवला असेल अप्पांनी? सांग ना, सांग ना, सांग ना आजी, सांग ना. आजी, असं कुचकं वागणं शोभत नाहीये तुला. कुटका म्हणता त्याला? बर, अगं त्यांची आराम खुर्ची आहे ना, त्याच्या बाजूला वाचता वाचता त्यांनी ठेवला असेल बघ. हो का? तिथे बघते मी. नक्की मिळेल. हा, सई, ए सई, आले आले. हा, सई, अगं माझी आरशी कुठे सापडत नाहीये. खूप शोधलं सगळीकडे, नाही मिळत आहे. तू जरा बघ ते आहे का. आप्पा हो, हे बघा, इथेच आहे तुमचा चष्मा. मला पटकन सापडला. आप्पा हो, मलाही माहित नव्हतं. मला आजीने सांगितलं इथे असेल म्हणून. यांच्याबद्दल मला काही सांगू नकोस. याच्या पुढे सगळ्या गोष्टी तू लक्षात ठेवत जा, कळलं? हो आप्पा.